लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शेतकरी आणि त्याच्या परिवाराच्या डोळ्यादेखत उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवून पीक केले उद्ध्वस्त। शेतकरी आणि परिवाराने अडवले असता महिलांचा केला विनयभंग। निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बातमी नाशिक येथून। सविस्तर माहिती अशी की पूजा दिलीप रणभोर यांच्या वडिलांच्या नामे दिलीप रणभोर यांच्या मालकीची शेती उगाव क्षेत्रात गट नंबर 07 मध्ये 33 आर क्षेत्रावरील सर्व परिवार गट नंबर 08 मध्ये घर बांधून राहतात। वरील शेती ही यांच्या वडिलोपार्जित शेती आहे। गेल्या 30 वर्षापासून हे शेती करत आहेत। दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:45 दरम्यान हे घरात फक्त महिला असताना यांना त्यांच्या शेतात ट्रॅक्टरचा आवाज आला असता पूजा दिलीप रणभोर हे पाहण्यासाठी गेली असता तिला लाल रंगाचा ट्रॅक्टर मका पिकामध्ये रोटर लावून उभे मक्याचे पीक उद्ध्वस्त होताना दिसले। म्हणून सर्व परिवार त्यांना जाब विचारण्यास गेले असता उद्धव नामदेव पाणगव्हाणे, नामदेव पुंजाजी पाणगव्हाणे, शैला नामदेव पाणगव्हाणे, माया उद्धव पाणगव्हाणे, वैष्णव उद्धव पाणगव्हाणे, अश्विनी उद्धव पाणगव्हाणे, रामेश्वर पाणगव्हाणे यांचा लाल रंगाचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर व 15 ते 20 अनोळखी महिला आणि 10 ते 12 अनोळखी पुरुष उभे होते। तसेच हे सर्वजण ट्रॅक्टरच्या सहाय्याने आमच्या मालकीच्या शेतात खड्डे खणून पोल लावत असताना दिसले। म्हणून पूजा दिलीप रणभोर आणि आईवडिलांनी पोलिसांना 112 वर वरील घटनेची माहिती दिली असता काही वेळातच पोलीस हजर होऊन पाहणी करून त्या सर्वांना आमच्या शेतातून बाहेर काढले। त्यानंतर दिलीप रणभोर यांनी निफाड जिल्हा सत्र न्यायालय येथे जाऊन वरील आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला। पुन्हा सर्व परिवार शेतात पाहणी करण्यासाठी गेलो असता पूजा रणभोर हिला ट्रॅक्टर पिकाचे नुकसान करत असल्याचे दिसून आले। म्हणून पूजा ट्रॅक्टरला अडवण्यास गेली असता तिला ट्रॅक्टरचा धक्का लागून ती बाजूला पडली असता वरील आरोपींनी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। वरील घटनेची सविस्तर चौकशी होऊन आरोपींना कठोर शासन मिळावे असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे। पूर्ण करून बोलू दाखवता नगद बोलो आमचा डायरेक्ट बोलतो मंगुळे साहेब तुमच्या कागदाचा काय आधार आहे त्यांना बोलतो डायरेक्ट तुमचे अधिकारी मस्त बरोबर लगेच बोलतो मी आता बाया बी कोणत्या पाहून घेते कोण कोण पुढारी आले ना पुढे नेते ते बी पाहतो मी आता कागदानी माझ्या कागदानी मी कागदानी बिगर कागदाचं नाही बोलत कागदानी बोलतोय मी फोटो काढ फोटो सगळे सगळे एकूण एक सोडू नको सगळे फोटो काढून घेतो याच्यामध्ये मग मी दाखवतो काय करायचं ते काढून घे सगळे फोटो काढून घे त्याचे काढ तिकडे ते सुद्धा आहे बंद कर बरं का बंद कर तुला अजूनच सांगतो मी बंद कर बंद कर बंद कर तुला मी सांगतो याचा फोटो काढ का पहिले काढ याचा फोटो काढ इकडे फोटो काढ पूजा फोटो काढ पूजा फोटो काढ पहिले ठीक आहे ना त्याने लावीत मी आहे ना बाई माणूस हा मग तुम्ही मध्ये येऊ नका बाई माणूस आहे ना आमचे बाई माणसे ना तुम्हीच बाई माणसं आहे काय इकडे पाय याचा फोटो काढ त्याचा बी फोटो काढ त्याचा फोटो सगळे घेतलेत व्हिडिओ मध्ये कोण कोण आहे ना इथं तेवढे सगळे घे पोस्टर लावून दे तू नको सांगू मला हा एक नमुना काढ हा नमुना काढ फोटोचा हा रणभोर आहे हे माझी आई माझी बहीण माझे वडील आहेत। आम्ही उगाव येथील रहिवासी असून आमची तिथे शेती आहे वडिलोपार्जित जी शेती माझे वडील 30 वर्षापासून करत आहे। त्या शेतीवरती उद्धव नामदेव पाणगव्हाणे यांनी अनधिकृतपणे कब्जा केलेला आहे। त्याने आमच्या उभ्या पिकावरती रोटरी मारून दिली, 3 ट्रॅक्टर आणले, गुंडे मावाले गोळा करून आमच्यावरती अन्याय केला। उद्धव नामदेव पाणगव्हाणे यांनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली, जातीवाचक शिव्या दिल्या, मला ते खैरलांजी प्रकरण करतील अशी सुद्धा त्यांनी धमकी दिली आहे। शिवाय ते वेळोवेळी माझ्या घरातील व्यक्तींना धमकावण्याचे काम करत आहे। मला किंवा माझ्या परिवाराला जे मदत करायला येत असतील त्यांच्या विरुद्ध सुद्धा खोटे गुन्हे दाखल करत आहेत। ते त्यांना सुद्धा त्रास देत आहे। कृपया या प्रकरणाची नोंद घेतली जावी। मागणी एवढीच आहे की आम्ही जी कोर्टामध्ये केस केलेली आहे आमच्यावरती जी आमची वडिलोपार्जित जी शेती आहे त्या शेतीमध्ये जो त्या दिवशी वाद झालेला आहे 14 नोव्हेंबरला
त्या वादामध्ये त्या व्यक्तींनी मला जातीवाचक शिव्या वगैरे दिल्या, त्यावरून मी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी केस केलेली आहे. केस दाखल झालेली असून देखील त्यांना अजून अटक झालेली नाहीये. तर त्यांना अटक व्हावी अशी विनंती आहे, कारण त्या लोकांपासून मला आणि माझ्या परिवाराला जीवाचा धोका आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.